हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आम्ही होतो ऑफिसमध्ये, तर जरा गर्दी कमी झाली तर हे मला म्हणे, शारदा चल आपण आहे ना उसाचा रस तरी पिऊन येऊ, कारण खूप गरम होतं. हे बघा इकडे बाहेरचं सर्व काही स्वच्छ धुवून काढलं आहे, पण आत्ता सध्या व्होल्टेज कमी झालं आहे त्याच्यामुळे बोर बंद केली आहे. हे बघा सगळं एकदम मस्त. आज फरचीवरती जरा हँडवॉश टाकलं आणि हँडवॉशने आहे ना सर्व फरची एकदम मस्त अशी ब्रशने घासून काढली. बघा किती छान वाटू राहिले. आणि सगळ्यात वरपासून धुवत आले, पहिल्या जिन्यापासून तर खालपर्यंत धुवत आले. म्हणजे पहिल्या जिन्याचा जो वरचा सर्वात वरचा फ्लॅट, जे सर्वात वरचे 2 फ्लॅट आहे ना, घोटाई झाली त्या फ्लॅटपासून तर इथपर्यंत धुवत आले. पण आता लाईट जरा डिम झाली त्याच्यामुळं बंद केली बोर. आता वरती स्लॅपवर घोटाईचं काम झालं ना, तर लिफ्टनेच सर्व काही मटेरियल वरती घेतलं होतं. पण शेवटी थोडीफार रेती म्हणा, सिमेंट म्हणा, विटाचे तुकडे वगैरे असे मधून सर्व जिन्याने वगैरे पोर्चमध्ये पडले होते. तर मग म्हटलं चला एकदा आहे ना व्यवस्थित वरपासून खालपर्यंत फरची स्वच्छपैकी निरमा म्हणा, लिक्विड काहीतरी वापरून आणि छान असं धुवून घेतलं ना, का मग पुन्हा आहे ना मला वरतून धुवत यायची गरज पडणार नाही. मग जेच ते प्रत्येकजण जेच त्याच्या दारासमोरचं म्हणा, जेच त्याचा जिना म्हणा, ते सगळेजण ते साफ करून घेत जातील. बाहेरच्या अजून 2 साईड धुवायच्या बाकी आहेत. तर मग म्हटलं चला माझ्याकडे वेळ होता आणि कपड्यांच्या घड्यासुद्धा घालायच्या होत्या. तर मग म्हटलं कपड्यांच्या घड्या तरी घालून घेते. भरपूर कपडे बघा किती घड्या घालायचे. तर साडीसुद्धा मला बदलावायची आहे, पण मग म्हटलं सर्व काही धुवून घेते आणि त्याच्यानंतरच साडी बदलते. कधी कधी असं वाटतं का कपडे धुवायला बरं वाटतं, पण घड्या घालायला खूप वैताग येतो. आणि घड्या घालून प्रत्येकाच्या कप्प्यात ठेवल्या ना, मग प्रत्येकाला जे त्याचे कपडे वेळेत मिळतात. तर चला आता इथे घराच्या आजूबाजूचं सर्व रेलिंग सुद्धा एकदम स्वच्छ केली. मस्त रेलिंगवरती पाणी बिनी मारून आणि धुवून काढली. बघा काचा वगैरे सर्व काही स्वच्छ धुतल्यात. ही एक काच फुटली आहे, तर ती किती दिवसापासून सांगितलंय काच लावून द्या, काच लावून द्या, पण अजून काय आलेच नाही. हे बघा हे सगळं काही धुवून काढलं. इथंही सुद्धा खूप धूळ होती. सर्व काचा इथली ही जागा सगळी काही धुवून काढली. हे बघा हा सर्व हा ओपन स्पेस वगैरे हे अशी साफसफाई केली. हे पण सगळं धुतलं ना, मग हँडवॉश टाकून धुतलंय, ब्रशने एकदम चोळलं. राहू द्या लावून. हे बघा हे सुद्धा धुवून काढलं. आणि अजून इथे स्लॅबमध्ये पाणी भरूनच ठेवलं आहे. जिन्याला कलर द्यायचा बाकी आहे. मस्तपैकी फ्रेश झाले, चहा घेतला. मग म्हटलं आज माझं संध्याकाळचं रुटीन तरी तुम्हाला दाखवूया का 5:30 नंतर मी कोणते कोणते कामं करते ना, आज आपण ते बघणार आहोत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या कामांना सुरुवात करूया. तर फक्त आता मला घरातली झाडझटक करायची नाही आहे, कारण फरची पुसली का मी लगेच ऑफिसला जाते. त्याच्यामुळं काही झाडझटक करायला घरामध्ये काहीच पसारा वगैरे नसतो आहे. आज आराम खुर्चीचा जो काही कवर होता तो धुवून टाकला आणि आराम खुर्चीवरची गादी उन्हामध्ये वाळत टाकली आहे. तर बघा आत्ता हॉल तर तुम्हाला बघा असा आवरेल दिसतोय. इकडे हे नागली, ज्वारी, गहू, तांदूळ हे सर्व काही भरून ठेवायचं आहे. तर हे मी आता शनिवार रविवार, शुक्रवार शनिवार रविवार हे 3 दिवस सुट्ट्या आहे ना, ते 3 दिवसात हे कामं करून घेणार आहे. इकडे पण गहू आहे, इथे गहू आहे, हे सर्व काही भरायला लागेल. आता इथं तुम्ही बघाल तर माझा किचनसुद्धा व्यवस्थित आवरेल आहे. काहीच आवरायचं नाही, फक्त भांडे लावायचे आहेत. तर भांड्याची पाटी बाहेर आहे, भांडे लावायला घेणार आहे. तर बघा छान असा किचनसुद्धा आवरलेला आहे. त्याच्यामुळे किचनवरती काही कामं नाही आहे. हे बघा ह्या डब्यामध्ये सोनाटाचं माझं घड्याळ आहे. कंप्लीट 1 वर्ष झालं आहे. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्येच हे दीदी आणि आधी नाशिकला गेले होते ना, तर यांना आधीला माझ्या दीदीचं तर आधीच होतं आणलेलं, पण तर मला सुद्धा आणलं होतं. 1 वर्षात मी हे घड्याळ एकदाच वापरलं आहे.
माझी खूप घड्याळाची हौस आहे, मला घड्याळ खूप आवडतं, पण कामामध्ये कसं घालायलाच नाही मिळत. तर मग म्हटलं चला आता घड्याळ वापरायला सुरुवात करूया. कारण घड्याळ माझं होतं सोना टायटनचं होतं, तर ते एकदा असंच हरवलं. ऑफिसला घाईघाई चालले होते, तर व्यवस्थित लागलं नसेल ना, तर हरवून गेलं. मग यांनी मला हे घड्याळ आणलं, तर 1 वर्षामध्ये एकच वेळेस वापरलं आहे. आता म्हटलं वापरत जाईल घड्याळ, मला आवडतं आहे घड्याळ हातामध्ये घालायला. इथे बघा मी माठाला कसा कॉटनचा कपडा लावून ठेवला आहे आणि एवढं मस्त थंडगार पाणी राहतं. असं माठामध्ये थंड पाणी होतं, पण कधी कधी ना बघा एवढी उष्णता असल्यामुळे ना कधी कधी ते बी थंड होत नाही. माठ असला म्हणून काय झालं तर कधी कधी ते पण थंड होत नाही. मग असा कॉटनचा कपडा लावून ठेवायचा आणि असं सतत भिजवत राहायचा का खूप मस्त थंडगार पाणी लागतं. आणि आमच्या इथे तर फ्रीजचं पाणी कोणीच पित नाही, त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये कधीच पाण्याची बाटली वगैरे भरून ठेवत नाही. माठातलंच सर्वजण पाणी पितात. तर खूप छान काल भरून ठेवलेला होता ना, तर एवढं मस्त आज थंडगार पाणी होतं माठातलं. तर कधीही माठ भरताना रात्री झोपायच्या आधी माठ भरून ठेवायचं, म्हणजे रात्रभर एकदम थंड पाणी होतं आणि दिवसभर आपल्याला थंड पाणी प्यायला मिळतं. तर इथे ना आता मी कुकर लावायला घेते वरण भाताचा, आणि ते भांडे पण लावायचे आहेत. तर मग म्हटलं आधी ना कुकर लावून देते आणि त्याच्यानंतर भांडे लावायला घेते. आता इथे तुरीची डाळ घेतली, तर मी तूर डाळ फटका वापरते आणि इंद्रायणी तांदूळ वापरते. 1008 पण आहे, इंद्रायणी पण आहे, बासमती आहे. तर इंद्रायणी दररोजच्या वापरण्यात असतो आणि बासमती कधीतरी काही पुलाव वगैरे असं काही केलं तर, आणि 1008 जिरा तो पण असं कधीतरी वाटलं तर चला आज 1008 भात घालूया, तर तेव्हा घालते. तर इथे ना आता कुकरमध्ये सर्व तांदूळ आणि डाळ घेतली आहे. आता 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आज म्हटलं तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन तरी दाखवूया, आणि संध्याकाळचं रुटीन सुरुवात केली दाखवायला आणि फोनला काहीतरी प्रॉब्लेम आला. कारण एक व्हिडिओ अपलोड पण करायचा होता, तो पण फोनमध्ये होता. एक सेव्ह केलेला व्हिडिओ होता, त्याच्यामुळं गॅलरी एवढी भरली होती फोनची, त्याच्यामुळं मला पुढचा म्हणजे काही व्हिडिओज बनवता आला नाही. 2-3 पाण्याने डाळ धुवून घेतली, 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घेतलं, कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं आणि जाळी ठेवली आहे. भातामध्ये मीठ टाकून घेतलं, व्यवस्थित भात हलवून द्यायचा, नाहीतर एकच ठिकाणी मीठ राहून जायचं. तर चमच्याने हलवून दिला आणि झाकण लावायच्या आधी ना कुकरची रिंग झाकण धुवून घ्यायचं, म्हणजे रिंग ओली झाली ना का व्यवस्थित कुकरच्या शिट्ट्या होतात. नाहीतर काय होतं, ती वाळलेली रिंग असते, कधी कधी तुटू पण शकते गरम झाल्यानंतर. तर चला आता मस्तपैकी वरण भाताचा कुकर होईल, एकीकडे बाकीचे दुसरे काही कामं पण होतील. जेव्हा कधी काचेच्या वस्तू वगैरे घासते ना, तर भांड्यांमध्ये ठेवत नाही, त्या बाजूलाच ठेवतात. नाही तर काय होतं, एक कपांचे दांडे फूट, काचेची वस्तू फूट, आणि एवढी आपण मोलामागाची वस्तू घेतो आणि त्याची तूट झाली ना का ते पण चांगलं वाटत नाही. तर मला आता मेथीची भाजी बनवायची आहे. मेथीची भाजी पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि मस्त भिजून दिल्यानंतर मेथीची भाजी बनवायची, म्हणजे तिची माती वगैरे निघेल. तर इथे बघा माझा किचन वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. आज आमच्या इकडे हवा सुटली, किचनमध्ये एवढी हवा येऊ राहिली ना, एवढं गार लागू राहिलं आहे का. आता माझ्या मते गॅसची शेगडी चालू केली ना तर हवेने ती राहणार सुद्धा नाही. मी तुम्हाला दाखवते.
हवा कशी सुटली बघा. बघा जाळ आहे का व्यवस्थित, एवढी हवा सुटली. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल.